नमस्कार मित्रांनो, MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2024साठी आपण मागील 2 व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स डिस्कस केलेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोल आणि इतिहास या 2 विषयांसाठी महत्त्वाचे टॉपिक कोणते असणार आहेत त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर प्रथम आपल्याला भूगोल या विषयाच्या इम्पॉर्टंट टॉपिक्स बघायचे आहेत. भूगोलमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या दोघांचा पण अभ्यास करायचा आहे. प्रथम आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा आहे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल, वनसंपदा, ऊर्जा साधन संपत्ती, वाहतूक व दळणवळण, लोकसंख्या, नदी प्रणाली, हवामान आणि खनिज संपत्ती इत्यादी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. महाराष्ट्राच्या भूगोल या विषयातून तुम्हाला एक्झाममध्ये 5 ते 6 प्रश्न दिसणार आहेत आणि भारताच्या भूगोलावरून तुम्हाला एक्झाममध्ये 4 ते 5 प्रश्न दिसणार आहेत. भारताच्या भूगोल या विषयामध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोल, कृषी, लोकसंख्या, वाहतूक व दळणवळण आणि ऊर्जा साधन संपत्ती इत्यादी टॉपिक्सचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करून जायचा आहे. कंबाईन परीक्षेमध्ये भूगोल या विषयामध्ये 10 प्रश्न असतात. त्यामधून जर तुम्हाला 5 ते 6 किंवा 6 ते 7 प्रश्न जरी बरोबर यायचे असेल तर तुम्हाला मिनिमम एवढे टॉपिक करून जायचे आहेत. त्यानंतर इतिहास आहे. यामध्ये पण तुम्हाला 10 प्रश्न असतात आणि यामध्ये पण महाराष्ट्र आणि भारत या 2 अशा वेगवेगळ्या इतिहासावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतात. तर प्रथम आपल्याला जो महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजेच महाराष्ट्राची शेतकरी चळवळ आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सुपे भागातील उठाव असेल, महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी शेतकरी उठाव झाला व उठावातील जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला असला पाहिजे. डेक्कन राईट्स कमिशन असेल व त्यावर आधारित द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट असेल याबद्दल तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि इतर ज्या शेतकरी संघटना आहेत महाराष्ट्रातील आणि त्यांचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच कामगार चळवळ आहे. यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची कामगार चळवळ तुम्हाला सोबतच बघायची आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे NM लोखंडे असतील, केशवराव भालेकर असतील. त्यानंतर काही कामगार संघटना आहेत ज्या बोल्डमध्ये केलेल्या आहेत त्या तुम्हाला बघूनच जायच्या आहेत. त्यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन असेल, कामगार हितवर्धक सभा असेल, मद्रास लेबर युनियन असेल, सोशल सर्व्हिस लीग असेल, अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन असेल, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस असेल, बॉम्बे टेक्स्टाईल युनियन असेल, लाल बावटा युनियन असेल इत्यादी महत्त्वाच्या संघटना तुम्हाला अभ्यास करून जायचे आहेत. या संघटनांचा अभ्यास करताना केव्हा स्थापन झाली, कुठे स्थापन झाली, कोणी स्थापन केली आणि तिचे उद्देश काय होते स्थापनेमागे हे सगळेच तुम्हाला यामध्ये बघून जायचं आहे. त्यानंतर दिनबंधू वृत्तपत्र असेल आणि फॅक्टरी ॲक्ट या संबंधीची माहिती तुम्हाला कामगार चळवळ या पार्टमध्ये बघून जायची आहे. त्यानंतर 1857 पूर्वीचे उठाव आहेत. हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामध्ये भिल्लांचे उठाव असतील, कोळ्यांचे उठाव असतील, रामोशांचे उठाव असतील इत्यादी तुम्हाला बघून जायचे आहेत. यामध्ये पण तुम्हाला उठाव कुठे झाला, त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, कोण सहभाग होते, त्या उठावाचे कारण काय होते आणि उठावाचा शेवट कशा प्रकारे झाला इत्यादी माहिती तुम्हाला घ्यायची आहे. यांच्यासोबतच तुम्हाला गडकऱ्यांचे उठाव असतील, हटकऱ्यांचे उठाव असतील आणि सावंतवाडीचे बंड इत्यादीबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे 1857चा उठाव आहे. यामधील महाराष्ट्र आणि भारतातील जे महत्त्वाचे उठाव आहेत त्यांचे नेतृत्व आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी झालं आहे इथे तुम्हाला माहिती बघून जायचं आहे. 1857च्या उठावाबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी जी मतं दिलेली आहेत आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ते पण तुम्हाला बघून जायचे आहेत. यावर पण तुम्हाला PYQमध्ये भरपूरदा प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्रातील जे उठाव आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जमखिंडी, सोलापूर, पेठ, सातारा, नरगुंद, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई व नागपूर या ठिकाणचं तुम्हाला माहिती बघून जायचं आहे. त्यानंतर काँग्रेसपूर्व राजकीय संघटना आहेत भारत आणि महाराष्ट्रातील. त्यामध्ये भारतातील या आहेत ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, इंडियन असोसिएशन असेल, इंडियन लीग असेल, लंडन इंडियन असोसिएशन असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, ब्रिटिश इंडिया असोसिएशन असेल आणि मद्रास महाजन सभा याबद्दल तुम्हाला माहिती बघून जायची आहे. यामध्ये पण माहिती बघताना स्थापना, संस्थापक, सदस्य, उद्देश, शाखा व त्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या, त्यांची प्रमुख कार्य काय होती ते तुम्हाला बघून जायचं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या म्हणजे डेक्कन सभा असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, पुणे सार्वजनिक सभा असेल आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल इत्यादी तुम्हाला यामध्ये बघून जायचे आहेत.
त्यानंतर काँग्रेसची स्थापना व अधिवेशन यामध्ये पण तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत या दोघांना मिळून अभ्यास करायचा आहे। यामध्ये काँग्रेसचे पहिलेच अधिवेशन जे आहे त्यावर तुम्हाला भरपूरदा प्रश्न आले आहेत। हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे याला चांगलं करून जायचं आहे। त्यानंतर काही महत्त्वाची अधिवेशने मी इथे दिलेली आहेत। त्यामध्ये लखनौ अधिवेशन असेल, सूरतचं असेल, अलाहाबाद असेल, फैजपूर, कलकत्ता आणि लाहोर यावर वारंवार तुम्हाला प्रश्न आलेले आहेत। इतर जे पॉईंट आहेत, जर वेळ मिळाला असतं तुम्ही हे पण बघून जा, यावर पण तुम्हाला मागील वर्षामध्ये एखादा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर 8वा पॉईंट म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत। त्यामध्ये ब्रह्मसमाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, हिंदू महासभा, भारत सेवक समाज, मानव धर्म सभा, परमहंस सभा, सत्यशोधक समाज, शारदा सदन आणि आर्य महिला समाज इत्यादीबद्दल तुम्हाला माहिती बघून जायची आहे। यावर वारंवार तुम्हाला PYQ मध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यानंतर 11वा पॉईंट म्हणजे क्रांतिकारी चळवळी आहेत। यामध्ये भारत व महाराष्ट्र या दोघांची पण तुम्हाला क्रांतिकारी चळवळी बघून जायच्या आहेत। महाराष्ट्रामध्ये म्हणजेच सेनापती बापट, वासुदेव बळवंत फडके, सावरकर असतील, पांडुरंग सदाशिव खानखोजे। त्यानंतर काही गुप्त संघटना आहेत, यवतमाळ, अमरावती, हैदराबाद, बेळगाव, वर्धा व नागपूर या ठिकाणच्या ज्या गुप्त संघटना आहेत त्याबद्दल पण तुम्हाला माहिती बघून जायची आहे। त्यानंतर नाशिक कट खटला असेल, जंक्शन खून खटला असेल, इथेही तुम्हाला बघून जायचं आहे। भारतातील क्रांतिकारी चळवळ या टॉपिकमध्ये तुम्हाला सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, श्यामजी कृष्ण वर्मा आणि रासबिहारी बोस इत्यादींबद्दल माहिती बघून जायची आहे। संघटना म्हटल्यास अभिनव भारत, HRA, HSRA, इंडिया हाऊस, काँग्रेस रेडिओ, अनुशीलन समिती इत्यादींवर तुम्हाला भर द्यायचा आहे। त्यानंतर 12वा टॉपिक म्हणजेच वृत्तपत्र आहेत काही महाराष्ट्र व भारतातील, ते बघून जायचे आहेत। आणि 13वा टॉपिक म्हणजे काही गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय आहेत, त्यांच्याबद्दल पण तुम्हाला बघून जायचं आहे। त्यामध्ये लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड विलियम बेंटिक, लिटन, वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, कर्झन, मेटकाफ, डफरिन, हेस्टिंग, माउंटबॅटन आणि अखेर म्हणजेच सी राजगोपालाचारी इत्यादींबद्दल तुम्हाला माहिती बघूनच जायची आहे। तर आपण संपूर्ण विषयाचे जे PYQ मधले जे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत ते सगळे डिस्कस केलेले आहेत। ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ब्रेनसिटी MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।